नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप दिवसानंतर तुमच्यासाठी व्लॉग्स घेऊन येणार आहे मी यावेळेस. आणि हे असणार आहे वेडिंगचे व्लॉग. माझ्या नंदेचं लग्न आहे. खूपच आनंदाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि आम्ही सर्व जातोय आमच्या होमटाऊनला, म्हणजेच अमरावतीला. तर स्वागत आहे माझ्या मराठी चॅनलमध्ये, स्टुडिओ इन द मेकओव्हर कॅफे. मी निवेदिता, तुमचं सर्वांचं स्वागत. आमचा हा लग्नाचा प्रवास बनवण्यासाठी आपणही आमच्या सोबत आहात याचा आम्हाला खूपच आनंद होतोय. आणि प्रत्येक क्षणात आनंद लुटताना आम्ही तुमच्या या प्रवासात तुम्हाला सगळ्यांना सामील करून घेणार आहे. तर या लग्नाच्या तयारीपासून शुभमुहूर्तापर्यंतचा हा व्लॉग असणार आहे आणि तुम्ही सगळ्यांना हे सगळं आनंदाचे क्षण बघायला मिळणार आहे. तर भेटूयात लवकरच. आणि काय काय मी तयारी केलेली आहे, पूर्वतयारी काय केली आहे, आणि तिथे जाऊन मी मेकअप कसे करणार आहे, स्किन प्रेप कसं करणार आहे, किंवा स्किनची काळजी कशी घेणार आहे, तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता आपण पोहोचूयात अमरावतीला. दाखवूयात ना सगळं. हा, ओवीला आजोबांकडे जायचंय आणि खूप लवकर जायचंय, हो की नाही? से हॅलो ओवी. आजी ऑलरेडी जाऊन पोहोचली आहे व्हेन्यूला. लग्न जिथे आहे ना तिथे जाऊन पोहोचली. भूक लागली आहे, तिथे पराठे बनवलेले आहेत. हाय, कसं वाटतं पराठा? छान आहे का? होममेड. ओवी, तुला आवडला का पराठा? तू खाल्ला का? मग कसा चांगला वाटला तुला? छान कसं वाटलं? खाऊन बघ एकदा. आता सांग कसा वाटला? आवडला का? हो म्हण. हो, तुला आवडला असेल तर हो म्हणायचं. सांग मम्मा आवडला. व्हेरी गुड. खरंच यम्मा आहे. चला तर बघूयात मी आदल्या दिवशी काय तयारी केली लग्नासाठी. लग्नाची प्रिपरेशन करताना स्किन प्रेप करणं खूपच गरजेचं आहे. सगळ्यांना ग्लोई फेस हवा असतो लग्नासाठी. मी इथे फेशियल केलं आहे आणि फेशियलसाठी मी लोटस हर्बलचं व्हाईट ग्लो, ज्याच्यामध्ये विटॅमिन सी प्लस गोल्ड असं फेशियल किट होते. त्यामध्ये 4 फेशियल किट आहे. मोठ्या डब्यामध्ये 4 छोटे डबे आहे आणि त्या प्रत्येक डब्यामध्ये 5 स्टेप आहेत. जसं की क्लिन्झिंग, त्यानंतर स्क्रबिंग, सिरम, मसाज आणि मास्क, असे 5 स्टेप आहेत. आणि फर्स्ट स्टेपपासून स्टार्ट करतोय. फर्स्ट स्टेप आहे ती क्लिन्झिंगची. क्लिन्झिंगला त्यांनी दिलेलं आहे फेस वॉश. फेस वॉश करताना 2 ते 3 मिनटं फेसला सर्क्युलर मोशनमध्ये रब करून घ्यायचं आहे. प्रॉपरली हलक्या हाताने करायचं आहे, खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे. आणि मी आता इथे प्रॉपरली रब करून घेतलं आहे. आणि स्वच्छ पाण्याने एक कॉटनचा नॅपकिन घ्यायचा आहे, किंवा फेशियलचे नॅपकिन येतात स्पेशली, ते घ्यायचं आहे, जे की यूज अँड थ्रो असतात. त्यानंतर मी केलं आहे डिटॅन. मला टॅनिंग खूप झालं होतं, मी डिटॅन पण केलं आहे त्यामध्ये. आता डिटॅन करतानाची एक स्टेप म्हणजे आपण स्क्रब करण्याच्या आधी डिटॅन करायचा असतो आणि डिटॅन असा फेसला लावून द्यायचा असतो. एकदम पातळ लेअर लावायची असते आणि 10 मिनटाचा वेट करायचा असतो. डिटॅनचा पाऊचमध्ये भरपूर डिटॅन येतं. मी काय केलं की मी उरलेलं डिटॅन जे होतं ते मी माझ्या हातांना लावलं आणि त्यानंतर 10 मिनटाचा वेट करून त्याला पुसून घेतलं आहे व्यवस्थित. आता डिटॅन केल्यानंतर स्टेप येते स्क्रबिंगची. आपण एक्सफोलिएशन करताना स्क्रब यूज करतो. स्क्रबमध्ये छोटे छोटे दाणे असतात, त्याने आपलं एक्सफोलिएशन व्यवस्थित होतं. स्क्रबच्या स्टेप्स तुम्ही लक्षात घ्या, प्रॉपरली बघा आणि तसाच करा. जर नसेल जमत तर सगळ्यात सिम्पल वेमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या फेसवरती स्क्रब करायचं आहे. हे पण 2 ते 3 मिनटं करायचं आहे, त्याच्यावर नाही करायचं, जास्त वेळ नाही करायचं आहे. आणि एकदम साफ कपड्याने किंवा साफ नॅपकिननी पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर येतं थर्ड स्टेप म्हणजे सिरम अप्लिकेशन. आणि सिरम अप्लिकेशन झाल्यानंतर हा रॉड यूज करायचा आहे, याला गोल्डन रॉड म्हणतात. गोल्डन रॉडचे खूप महत्त्वाचे फायदे आहेत आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या फेसवरती. जे लिम्फोटिक असतात
ते ड्रेन करण्यासाठी या गोल्डन रॉडचा यूज करता जातो. हा ड्रेनिंग मसाजर आहे, जे की तुमच्या पूर्णपणे लिम्फॅटिक मसाज करतं आणि ड्रेन करून टाकतं. आणि त्यानंतर तुम्ही ह्या स्टेप फॉलो करू शकता कशा पद्धतीने ड्रेन करायचं आहे. याने तुम्हाला एकदम स्किन टाईटनिंग इफेक्ट येईल आणि डोळ्याभोवतीचं जे काही असेल लूज पडली असेल स्किन ती पण व्यवस्थित ड्रेन होईल आणि टाईटनिंग इफेक्ट येईल आणि खूप छान रिलॅक्स होतं. यामध्ये 6000 व्हायब्रेशन्स आहेत. या छोट्याशा गोल्डन रॉडमध्ये खूप सारे फायदे आहेत. तुम्ही बघू शकता. सगळ्या स्टेप फॉलो करा. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेव्हा तुम्ही फेशियल करता, फेशियल झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीचा सोप, फेस वॉश यूज करायचा नाही आहे आणि पुढचे 48 आवर्स कुठल्याही पद्धतीचं मेकअप प्रोडक्ट यूज करू नका. हीच तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. सो अशा पद्धतीने व्यवस्थित ड्रेन करून झाल्यानंतर आता आहे 4th स्टेप म्हणजे मसाजर. खूप रिलॅक्स वाटलं मला तेवढ्यानेच. आणि मसाज करताना पण आपण आधी मसाज क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हळूहळू मसाजला स्टार्ट करायचं. स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण फेसवरती आणि नेकपासनं स्टार्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतः मसाज करता तेव्हा आपला जोर आपल्याला पडत नाही किंवा आपल्याला तो फील येत नाही जो कुठल्या ब्युटिशियनकडनं मिळतो आपल्याला. सो जेव्हा तुम्ही स्वतः फेशियल करणार असाल तर मी तुम्हाला रेकमेंड करेल तर तो रात्री करा, कारण की त्याचा इफेक्ट खूप चांगला येईल. जेव्हा तुम्ही कोणाकडनं करत असाल तर त्याचा इफेक्ट लगेच दिसतो. तुम्हाला ऑलरेडी रिलॅक्स वाटलेलं असतं, पण जेव्हा स्वतः करता तेव्हा त्याचं प्रेशर पडत नाही तुमच्या स्किनवरती. सो ज्या पद्धतीने मी करते आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल, खूप जास्त रिलॅक्स वाटेल. व्यवस्थित फेशियलच्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करा. तर स्किन पण एकदम रिलॅक्स फील होईल तुम्हाला. मसल्स सगळे रिलॅक्स होतील. आणि सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे फेशियल मास्क आहे आणि फेशियल मास्क त्यांनी पावडर फॉर्ममध्ये दिलं आहे. सो त्या पावडरमध्ये तुम्ही रोज वॉटर ॲड करू शकता किंवा साधं जे पाणी असतं ते ॲड करू शकता. सो माझ्याकडे रोज वॉटर नव्हतं, मी साध्या पाण्यामध्येच मिक्स केलं आहे. व्यवस्थित पेस्ट केलेली आहे आणि ब्रशच्या साहाय्याने इथे लावून घेणार आहे. पूर्ण फेसवरती लावायचं आहे. त्यानंतर कानाला पण लावून घ्यायचं आहे आणि उरलेलं नेकला लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनटाचा वेट करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे कापूस असेल ना तर तुम्ही कॉटन पण लावू शकता. डॅम्प कॉटन करायचा आणि तो लावायचा. मसाज क्रीम काढताना व्यवस्थित त्याला थोडं पाणी लावायचं आणि रब करून काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित इमल्सिफाय करायचं आणि वाईपनी काढून घ्यायचं किंवा फेस वॉश करू शकता. इथे मी फेस वॉश केलं आहे. खूप छान इफेक्ट आला आहे. स्किन एकदम ग्लोई आणि टाईटनिंग वाटते आहे. सो फेशियल संपलेलं आहे. आता वळूयात आपण आपल्या प्रेझेंटेशन. गुड, व्हेरी गुड. भारी वातावरण आहे. बघ कुठे घेऊन चालली ना. चला, काय राहिलं ग. सो आम्ही आमच्या घराकडे पोहोचलो आहे. 5 मिनिटात घरी. कसं वाटतंय? छान वाटतंय. ओवी, कुठे चालली तू? आजोबांची लाडली. कॉलनीत पोहोचलोय आणि आता घरी पोहोचतोय. इकडे 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 बाळा, इकडे बाळा, इकडे बाळा. हा, ये आलं आमचं घर. आणि परवापासून फंक्शनला स्टार्ट होणार आहे, हळदीचं फंक्शन. आणि हे आहे घर. बघू आता, पण घरी जाऊयात आधी. हा, ओवीची एक्साइटमेंट बघा. सगळ्यांनी ओवीची एक्साइटमेंट बघा. बापरे 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 बापरे. चलो चलो चलो. हे आमचं घर मीराकुंज.
चला फायनली प्रवास संपलाय. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.